जसं आम्हाला माहित पडलं का मोठी आजी वनिले आहे, तर डायरेक्ट आम्ही नागपूरहून आलो तिची भेट घ्यायला. तर सगळ्याला राम राम. मी करण काल अचानक कार्यक्रमाचा माहोल एन्जॉय केल्याच्या बाद आम्ही पोहोचलो 12 वाजता घरी. मग अर्धी झोप घेऊन सकाळी उठल्याबरोबर आम्ही आमचा सगळा बोरिया बिस्तारा जमा करून ठेवून दिला. इकडे पाहतो तर वीराबाईची तयारी होऊनच होती. मग आम्ही मस्त तयारी बियारी करून इकडे बाहेर येऊन बसून गेलो. आज एक एक करून सगळ्या पाहुण्याची बिदाई तर होऊनच राहिली होती ना. आमची बिदाई करायला तर इकडे भकामच जण जमा झाले होते. आणि सगळ्याचं एकच म्हणणं होतं, एवढ्या सकाळी जाता का, थांबून जाणं राहून जाणं. पण कसं आहे, जाणाऱ्या माणसाला जास लागते. मग आखरी पूर्ण मोहरले कंपनीले एकाच ऑटोमध्ये दाबून भरलं आणि इकडे ताई आणि भाऊजीने बाय करून आम्ही डायरेक्ट घेऊन गेलो इकडे छत्रपती चौकात. आता आम्ही जसे आलो होतो तसंच आम्हाला वापस जायचं होतं. मग अर्धे लोक निघाले होते यवतमाळच्या रस्त्यानं, आम्ही निघालो होतो वणीच्या रस्त्यानं. ज्याचं नाही कोणी त्यानं जाऊ वणी, कारण तर इथल्या लोकांपाशी आहे जास्त मनी. मग आम्ही येऊन गेलो वणीले, कारण तर आम्हाला व्हायचं होतं लोकांसारखं धनी. मग वणीच्या बस स्टँडवर आलो तर तिथून आमचा सगळा साठा सवारा घेऊन आम्ही पोहोचलो डायरेक्ट काकाच्या घरी. आता नागपूरहून तर पारते चालतो. मग इथं आल्याबरोबर मस्त आंघोळ गिन केली आणि मग भेटलो मस्त तारक मेहताचा चष्मा पाच पाच जेवण कराले. मग जेवणगी झाल्यावर सन्न एक झोप घेतली आणि संध्याकाळी भेटलो मग आजीले. आजीनं केली मग तिची हरिकथा चालू. मी इथं गेलती तिथं गेलती, तिची सून पाहून आली, याचा नातू पाहून आली, सगळं सांगितलं तिनं. तिच्या गोष्टी ऐकून मग मला विचार येऊन गेला आणि मग विचार करायला आम्ही येऊन गेलो माडीवर. आज तसा मोसम बी एक नंबर होता, मस्त थंडीगार हवा चालू होती. ज्या हवेत बसून तर आम्हाला लई चांगलं वाटलं. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आता.